नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करायचा आहे. आदरणीय बापू, आदरणीय ममताताई लांडे शिवतारे या ठिकाणी संतोषजी महिला भगिनी भरपूर आहेत, त्यांना हा सोहळा पाहता यावा याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. समोर स्टेजच्या समोर आहे ते पाहुणे मंडळी जागेवर बसून घ्या. या ठिकाणी कार्यकर्त्यांनाही माझी विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी बरोबर करू नका. एक मिनिट आपल्या विवाह सोहळ्यासाठी भागिरे विद्यालयाचे रामदासी सर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आदरणीय बापू पुष्पहार अर्पण करत आहेत. त्यानंतर माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला आदरणीय ममताताई शिवतारे लांडे या ठिकाणी पुष्पहार अर्पण करतील. छत्रपती शिवाजी महाराज की एक मिनिट थांबायला आपण शिवतारे हे या ठिकाणी जवळील अति उत्साही कार्यकर्त्यांना विनंती आपण बाजूला गर्दी कमी करा वरती यासाठी व राजाजून पाठीमागे तुम्ही गर्दी प्लीज कमी करा. समोरची गर्दी कमी करा. गर्दी कमी करायची आहे.
समोरच्या कार्यकर्ते पण त्यांनी खाली बसायचं. आता एवढं सहकार्य तुम्ही केलं पाहिजे. इथं माता भगिनी बसल्या, तुमच्या मागे माता भगिनी बसलेल्या आहेत, सगळ्यांनी खाली बसायचं एका मिनिटात. सर्वांनी त्या ठिकाणी खाली बसून घ्यायचं. मागच्या लोकांना दिसत नाही, खाली बसून घ्या किंवा मग बसायचंय. प्रवीण किती वेळ रे? सगळ्यांनी खाली बसून घ्यायचं, मध्ये कोणी करायचं नाही. या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले पुरंदर हवेलीचे विदर्भ मराठवाड्याच्या आत्महत्या होत आहेत. मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढल्यामुळं, सावकारांकडनं पैसे घेतल्यामुळं त्या आत्महत्या होत आहेत असा एक सरकारचा अहवाल त्यावेळेला प्रसिद्ध झाला होता. त्यातून ही गोष्ट आपल्या पश्चिम महाराष्ट्रात घडू नये, विशेषतः माझ्या पुरंदर हवेलीमध्ये घडू नये अशी प्रेरणा घेऊन 2008 साली या सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात बापूंनी या ठिकाणी पुरंदर हवेलीमध्ये केली. गेली 18 वर्ष दरवर्षी या ठिकाणी बापूंच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. पहिल्या विवाह सोहळ्यात 142 लग्न त्या ठिकाणी बापूंनी गोरगरिबांच्या मुलामुलींची केली होती. अखंडपणे ही चालू आहे परंपरा. तिकडे लावलेली व्यवस्था बसतंय का? सगळं स्टेज बसतंय का? बसत नाही आमच्या का? दातृत्ववान आणि कर्तृत्ववान नेतृत्वाने 1140 वधूवरांचे या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध केलेले आहेत. एकच अपेक्षा, जो सर्वसामान्य माणूस आहे, जो कष्टकरी आहे, जो गरीब आहे, जो स्वतःच्या मुलीचं लग्न करू शकत नाही, अशा पुरंदर हवेलीतील कुठल्याही गरीबाला आपल्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढण्याची वेळ येऊ नये, हीच त्यांमागचे त्यांचा उदात्त असा हेतू. आणि या हेतूला अनुसरून गेले 18 वर्ष आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. आपल्याला जे काही परमेश्वराने दिलेलं आहे त्यातलं थोडंफार तरी समाजाप्रती असणाऱ्या गरिबांच्या ओट्यामध्ये आपण टाकलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. त्या उदात्त हेतूने आदरणीय बापू हे काम करतात. मी पुन्हा एकदा पुरंदर हवेलीच्या जनतेच्या वतीने, आपल्या सगळ्यांच्या वतीने बापूंना या ठिकाणी मनोमन शुभेच्छा देतो की बापू, हे पुरंदर हवेली तुमचे हे उपकार कदापि विसरणार नाही. थोड्या क्षणात, काही क्षणात आपण या वधूवरांना अक्षररूपी आशीर्वाद देणारच आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी शिवसेनेचे आमच्या जिल्हा प्रमुख आदरणीय ममताताई शिवतारे लांडे याही या ठिकाणी वधूवरांना शुभेच्छा देतील. बरोबर, चला तुम्ही लावा पुढे. आपला सर्वांचाच आनंदाचा वर्षातला प्रसंग, सर्वांच्या कुटुंबात 4-5 वर्षातनं लग्न होतात. घरातलं एखादं लग्न असतं, 10 वर्षात एखादं लग्न असतं. पण बापू हे वडीलधारे म्हणून, वडील म्हणून, कुटुंब प्रमुख म्हणून दरवर्षी एका पित्याची भूमिका बजावतात. आणि म्हणून शिवतारे कुटुंबात दरवर्षी लग्न असतात. तर आपण नेहमीच म्हणतो, आणि आता त्याचा उल्लेख झाला की मुलीचं लग्न करायचं हे एका पित्याच्या वर मोठी जबाबदारी असते. एक छोटंसं उदाहरण देईन. आता लग्नाचा सीझन चालू आहे. 2 दिवसापूर्वी एका गावात गेलो होतो आणि भेट द्यायला गेले म्हटल्यावर सगळ्यांची लगबग होते. सगळे येऊन आदरपूर्ण नमस्कार करतात, विश करतात. पण तिथे जात असताना एक व्यक्ती अशी होती जिच्या
पटकन पटकन नोटा मोजून तुझे किती तुझे किती तुझे किती, आणि चेहऱ्यावर सगळे आनंदात होते, पण त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर टेन्शन होती. ते होते मुलीचे वडील. आणि या जागी जितकेही मुलींचे वडील आहेत, त्यांची कुटुंब आहेत, ती आनंदाने कुठलंही टेन्शन न घेता त्यांच्या मुलांचा विवाह सोहळा पार पाडतायत. आणि त्याच्यातून मिळणारी पुण्याई आणि आशीर्वाद तेच बापूंना नेहमी पुढे घेऊन जात असते. या विवाह प्रसंगी, शुभ प्रसंगी आपण सर्वजण आलेला आहात वधूवरांना आशीर्वाद द्यायला. माझ्याकडून देखील या वधूवरांना खूप खूप शुभेच्छा. त्यांच्याबरोबर असलेल्या सर्व परिवारांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या भावी वाटचाली आयुष्यासाठी, पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. आणि त्यांचं पुढचं आयुष्य असंच सुख समृद्धीचं, भरभराटीचं जावं या शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद ताई. आणि यानंतर या सभापती समोरचं पब्लिक खाली बसून घ्या. समोर जे लोक आहेत तुम्ही खाली बसा. संपूर्ण सगळ्यांनी खाली बसा. मागे महिला आहेत, तुम्ही खाली बसा. खाली बसा जरा. या ठिकाणी आदरणीय आबांचं आगमन झालंय. मी आदरणीय बापूंना विनंती करतो, आबांना विनंती करतो की आबांनी या ठिकाणी वधूवरांना शुभेच्छा द्याव्यात. आबा निखिल सगळ्यांना खाली बसून घे. निखिल सर्वांना खाली जागेवर बसून घे. कुठं हलवून जागू वाजव नको. यंदाही नामदार विजय बापू शिवतारे मित्र मंडळाच्या वतीनं सामुदायिक सोहळ्याचं आयोजन केलं आहे. जवळपास 25 कोटी या गावामध्ये सहभागी झालेली. 29 मार्च 2008ला बापूंनी सामुदायिक विवाह सोहळ्याला सुरुवात केली आणि अगोदर समाजकारण नंतर राजकारण या भूमिकेतून जवळपास 2008 साली 141 जोडप्यांचे विवाह पार पडले. त्याच्यामध्ये बापूंनी स्वतःच्या मुलाचा सुद्धा विवाह त्या ठिकाणी घेतलेला होता. तेवढ्याची 4-5 वर्ष मध्यंतरी गेली, परंतु बापूंनी सातत्यानं हा सामुदायिक विवाह सोहळा पार पाडण्याच्या संदर्भानं प्रयत्नशील राहिले. आपण पाहतो की नामदार विजय शिवतारे मित्रमंडळाच्या एक ब्रीदवाक्य आहे, जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जबाबदारी तोची साधू ओळखावा तेव्हा तेपीची जाणावा. अशा पद्धतीनं हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. अनेक नामदार विजय शिवतारे मित्रमंडळाच्या वतीनं अनेक त्या पद्धतीनं कार्यक्रमाचे आयोजन केलं असतं. विद्यार्थ्यांना वाया वाटप, डिक्शनरी वाटप आणि सगळ्या गोष्टींमध्ये समाजाला आपल्याला कशी मदत करता येईल. आपण लोकांचं प्रतिनिधित्व करतोय, लोकांच्याकडून काही आपल्या अपेक्षा आहेत त्या कशा पूर्ण करता येतील या संदर्भाने खऱ्या अर्थाने विजय बापू सातत्याने कोरोना हवेलीमध्ये 24 तास ताणभूत हातून त्या ठिकाणी काम करतात आणि म्हणून आज ती 25 जोडपी विवाहाबद्ध होत आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येक कुटुंबामध्ये एक चांगलं आनंदाचं वातावरण आहे. गावातली वराडी मंडळी आहेत, नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, या सर्वांचं त्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि वधूवरांना बाबा विषयासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्वांना या ठिकाणी काळजी लागली होती बापू की गेले 2-3 दिवस या ठिकाणी पाऊस पडतोय. आताही सचिन मोगळे म्हणतायत की बाबा पटकन उरकून घ्या, पाऊस पडतोय. पण सचिनला माहीत नाही, बापूंनी मागाशीच वरती फोन केला आहे, त्यामुळे पाऊस काय पडणार नाही. यानंतर आपला सर्वांना मार्गदर्शन करतील आदरणीय विजय बापू शिवतारे.
संपूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये ज्या दिवसाची आणि ज्या क्षणाची वाट तालुक्यातले सर्व बंधू भगिनी पाहत असतात, तो विजय शिवतारे मित्रमंडळाच्या माध्यमातून साजरा होत असणारा सामुदायिक विवाह सोहळा 2025चा आजचा हा 17 मेचा सामुदायिक विवाह सोहळा 25 जोडपी विवाह बंध सोहळा आहे. 16 जोडपी विवाह बंधनामध्ये आजपासून बांधले जात आहेत आणि प्रचंड आनंदीदायी असं वातावरण आहे. वर शारदा मंगल कार्याच्या पलीकडे पाऊस धोधो पडतोय, दिव्याला पाऊस पडतोय, बोंगळे पंपामध्ये पाऊस आहे, पलीकडे वीर रस्त्याला पाऊस आहे, पण आपल्याकडे पाऊस नाही. त्याचं कारण अतिशय पवित्र भावनेने कुटुंब प्रमुख म्हणून, राजकारणासाठी नाही, माझं कर्तव्य आहे की गोरगरीब शेतकऱ्यांचे मुलांचे हात पिवळे झाले पाहिजेत, मुलींचे हात पिवळे झाले पाहिजेत आणि कसलाही प्रेशर आई वडिलांना कर्जाचा वगैरे आला नाही पाहिजे. आणि म्हणून अत्यंत प्रेम भावनेने, कर्तव्य भावनेतून हे सगळं होतं. जरा मी एक उदाहरण तुम्हाला देतोय. इथे लग्न होत असणारे सर्व वधूवर आहेत, त्यांच्यासाठी विशेषचा हा संदेश आहे. 2008 साली आपला पहिला विवाह सोहळा झाला. माझ्या मुलाचंही लग्न त्याच्यात होतं आणि 141 जोडप्यांची लग्न झाली. 1-2 वर्षापूर्वी मी सुकरवाडी गावात फिरत होतो, काही कामानिमित्त गेलो आणि निघालो होतो. रात्रीचे 9:30 झाले होते आणि मी घाईत होतो, पुढे काम होतं. त्या सुकरवाडीतला एक पवार नावाचा मुलगा पुढे आला आणि माझे हात धरून मला म्हणाले, बापू माझ्या घरी तुम्हाला आलं पाहिजे. अरे म्हटलं मला पुढे काम आहे, पुढे वेळ दिलेला आहे, लेट झालेला आहे, परत कधीतरी मिळेल. नाही नाही म्हणे, आजच आलं पाहिजे, आत्ताच आलं पाहिजे. काय मी काय त्याला विचारलं, मी घरी गेलो. राहुल वगैरे, मला वाटतं आतून तुम्ही सुद्धा होता. चांगला बंगला, टुंडार, 2 लहान मुलं, नवरा बायको. आणि म्हणे, बापू तुम्हाला कळलं का मी का बोलवलं ते? म्हटलं नाही, माझ्या लक्षात नाही आलं. म्हणे आपल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात, पहिल्या विवाह सोहळ्यात लग्न केलेला मी मुलगा आहे. माझ्याकडे काहीच नव्हतं त्यावेळेस. आज लोकांच्या हजारो लोक आशीर्वाद देत असतात अक्षरशः. आज माझं कुटुंब सुकरवाडीतला संदीप पवार नावाचा मुलगा, बंगला, गाडी, 2 लहान मुलं. आणि म्हणे माझी MIDC फॅक्टरी आहे आणि डाळी दळून त्याची पॉकेट विकण्याचा माझा धंदा आहे. किती मोठा धंदा, काय करतोस तू? MIDC कसं आहे? पुढे MIDC केलं. किती टर्नओव्हर आहे तुझा? त्याने सांगितलं वर्षाला 24 कोटीचा धंदा मी करतो. 24 कोटी म्हणजे महिन्याला 2 कोटी. हे आशीर्वाद आहेत लोकांचे. आणि म्हणून विवाह सोहळ्यात लग्न झालेली सगळ्या मुलांचं भलं झालं आहे. कुठेही डायव्हर्स नाही, कुठेही भानगडी नाही, काही नाही. आणि म्हणून तुम्ही सगळे नशिबान आहात. इतक्या सगळ्या लोकांच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य सुरुवात होत आहे. आत्मविश्वास ठेवा. मी देखील या संदीप पवार सारखा मोठा होईल. आज जरी माझ्याकडे अडचण असेल, अडचण होती, परंतु बापूंनी कर्तव्य भावनेतून वडील म्हणून माझं लग्न लावून दिलंय. मुलीने ठरवलं पाहिजे की वडील म्हणून लग्न लावून दिलंय. आणि एवढ्या सगळ्या लोकांचे आशीर्वाद मला आहेत. आम्ही देखील समाजात पुढे जाऊ आणि काहीतरी करू. निश्चितपणे हा आशीर्वाद सर्वांच्या वतीने मी आपल्या सर्वांना देतो. राजकारणासाठी नेहमी कुठच्याही लग्न झालेल्या 17 वर्षात अनेक लग्न झाली, जवळजवळ 1200-1300. मतदानाच्या वेळेस एकाही जोडप्याला कुणालाही मी फोन करत नाही. हे कर्तव्य भावनेतून केलेलं काम आहे, राजकारणासाठी नाही. कोणीही सांगावं. आणि मग निश्चितपणे त्याचे परिणाम, त्याचे आशीर्वाद मिळत असतात. आणि म्हणून त्या आशीर्वादातून पुरंदरचा विकास होतो. मुंबईला जाण्याचं आपलं बंद झालं, मिल बंद पडल्या, गोदे बंद पडल्या. आणि मुंबईतून येणाऱ्या मनी ऑर्डर आपल्या ज्या 20 वर्षापूर्वी होत्या 82-83 पासून, त्या सगळ्या बंद झाल्या. आणि 2008 लग्न सोहळ्यातच बोललो होतो
त्याच्यानंतर देखील बोललो होतं आता मुंबईला जाणं सोडा, आता पुरंदरलाच मुंबई करायची आणि ते स्वप्न साकार झालंय. विमानतळ होते आहे, गुंतवणुकीचं पाणी येते आहे, पुरंदर उपसाचं पाणी तर 2012 पासून सुरू झालं आहे. पुण्याला जाणारी अर्धी भाजी ही पुरंदर मधून जाते आणि प्रचंड अशी प्रगती, रस्ते वगैरे सगळे होत आहेत. मी आज 2 गोष्टी आणखी करणार. तिथे बऱ्याच आमच्या वयस्कर माता बहिणी सगळ्या लाडक्या बहिणी आहेत. अक्षय तृतीयेला मी जाहीर केलं आणि काम सुरू केलंय. पुरंदर मधल्या जेवढ्या काही माता भगिनी असतील, ज्यांना अडचणी असतील वयोवृद्ध असताना, त्यांचं आयुष्य कर्तव्य भावनेतून त्यांना सांभाळायचं म्हणून 300 महिलांची सोय त्या वृद्धाश्रम, वृद्धाश्रम म्हणजे असा नाही आनंदाश्रम, 10 कोटीचा आश्रम आहे. सगळ्या फॅसिलिटी आहेत, घरी नाही अशा. वाचनालय आहे, पूजा करायची आहे, मंदिर आहे, खेळायचं आहे, काम काही छोटी मोठी असतील ती करायची आहेत, जेवण बनवायचं आहे, शेती करायची आहे, सगळ्या फॅसिलिटी त्याच्यात आहेत. मी परित्यक्ता किंवा अनाथ महिलांबरोबर त्या आश्रमाचं माहेर नाव सुद्धा ठेवलं. आपल्या घरात कधी कुजबूज झाली, नवऱ्याशी भांडण झालं, सासूशी भांडण झालं की काय करतो आपण, मोजकं बांधतो आणि भावाच्या घरी जातो, करतो की नाही. पण भाऊ सक्षम नसेल तर काय, भावाला त्याचीच चिंता असेल तर काय करणार. त्यामुळे सगळ्या पुरंदर हवेलीत त्या लाडक्या बहिणींसाठी माहेर तिथे बनवतोय. ज्याला कोणाला त्रास असेल या तिथे, कोणी त्रास दिला 2-4-5 दिवस राहा, खा प्या, तूप भात पीठ सगळं काही फ्री. आणि मग 2-4 दिवसानंतर पाया पडायला पण आलं की साडी चोळी सकट परत पाठवणार. त्यामुळे एक मोठी सोय पुढच्या अक्षय तृतीयेपर्यंत ते तयार होईल आणि निश्चितपणे त्याचा या सगळ्यांना आपल्या महिलांसाठी आणि अनाथ मुलं जी असतील ती सांभाळणे, पुरुषांचं नाही, पुरुषांचं नंतर बघू. त्यांना काही बापांना काही त्रास नसतो, सगळं काय ते होत असते त्यांचं, महिलांनाच त्रास असतो. मी सगळं 15 वर्षात पाहिलेलं आहे आणि मग तो एक भाग झाला. दुसरं एक आणखी महत्वाची गोष्ट आपण सर्वांनी, एक 10-15 दिवसापूर्वी IPS IAS निकाल लागतो. पोलीस SP वगैरे जे मोठे अधिकारी असतात, मला वाटते काय नाव त्या धनगराचं, बिरुदेव ढोणे, गुरुदेव ढोणे नावाचा एक धनगर समाजाचा मेंढपाळाचा पोरगा IPS झाला, SP पोलीस अधीक्षक. सोलापूरची कचरा वेचणारी एक महिला आहे ना, तिची मुलगी IAS आहे. IAS म्हणजे डायरेक्ट कलेक्टर. रिक्षावाला माणूस, त्याची एक मुलगी IAS आहे. मला जरा थोडं दुःख वाटलं की पुरंदर मधून डेप्युटी कलेक्टर वगैरे होतात, पोलीस ऑफिसर वगैरे, पण IAS IPS अजून झाला नाही. माझा जावई तालीचा नवरा IG अधीक्षक, तो IPS आहे, बिहारला मोठा अधिकारी, 2 नंबरचा अख्ख्या राज्यात. आपल्याकडे ते झालं पाहिजे आणि मग ती निवड खंत करून नाही चालणार. गोरगरिबांच्या मुलांना त्याची सोय करून दिली पाहिजे आणि म्हणून तालुक्यातल्या 100 मुलं आणि मुली यांना राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, अभ्यासाची. माणसे रसमधली एखादी शेतकऱ्याची हुशार मुलगी आहे, निवड पैसे नाहीत, शेतकरी आहे म्हणून तिला संधी मिळत नाही. आणि 50 ते 100 मुलांची राहण्याची व्यवस्था, ट्रेनिंगची व्यवस्था, अद्ययावत लायब्ररी असा एक प्रकल्प, तो देखील सासवडमध्ये झाले. काल त्याची खरेदी खतं झाले आणि ते देखील काम सुरू होत आहे. गोरगरीब निवड लग्न नाही, पण हुशार पोरांना आमच्या मोठे अधिकारी होता आले पाहिजेत आणि म्हणून या IPS IAS ची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, ज्याच्यामध्ये देशातले निष्णात शिक्षक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर शिकवतील, इंटरनेट, नेट, लायब्ररी सगळं काय असेल आणि राहण्याची तिथे सोय. एखादी अगदी परिंचाची किंवा कादरीची एखादी मुलगी असेल हुशार आणि तिला शोधून तिला आणून तिथे राहण्याच्या व्यवस्थेपासून सगळं करणार आणि एक संधी देणार. ठीक आहे, IPS IAS नाही झाली, डेप्युटी कलेक्टर होईल, तहसीलदार होईल,
काय नाही झाली तर तलाठी होईल, पोलीस होईल. गरिबांची मुलं मोठी करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. उपकार म्हणून नव्हे, कर्तव्य म्हणून आहे. आणि म्हणून सामुदायिक विवाह सोहळा सुरू केला, त्याच्यातून एक चांगलं चित्र संपूर्ण महाराष्ट्रात उभं राहिलं. तशाच प्रकारे बेस्ट आश्रम नव्हे, आनंदाश्रम, माहेर, अशा प्रकारची ती काम आपल्या यादववाडीला सुरू झालं आहे. आणि IPS IAS ट्रेनिंगचं काम सासवडमध्ये, काल परवा मी खरेदी करत केला, विकत घेतली जागा, महागडी जागा आहे, खूप कोट्यावधीमध्ये जात आहे. पण ताईला मी सांगून ठेवलं आहे की आपल्या उत्पन्नातला 10-20% ही मुलंच आहेत, सगळी आपलीच आहेत. तर 10-20% उत्पन्नाचा वाटा हा संपूर्ण आपल्या तालुक्यातील गोरगरीब मुलांसाठी, महिलांसाठी द्यायचा आहे. आणि निश्चितपणे त्याचं काम पुढच्या विवाह सोहळ्याच्या वेळेस निश्चितपणे 2ही प्रकल्प उभे असतील आणि त्या बाबतीत देखील आपल्याला संपूर्ण माहिती पडेल. आणि म्हणून आजच्या या दिवशी या सर्व वधूवरांना, त्यांच्या आईवडिलांना, त्यांच्या पाहुण्यांना, नातेवाईकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. एक संधी पार नाही, अनेक संधी पार तुमच्यातून तयार होतील आणि तुमचे आयुष्य देखील अतिशय चांगल्या प्रकारे ऊर्जितावस्थेला येतील. आणि पुरंदरचं नाव, तुम्हाला जे काही फॅसिलिटी मिळेल त्याच्या माध्यमातून पुरंदरचं नाव उज्ज्वल करण्यासाठी, आपल्या गावाचं नाव, तालुक्याचं नाव उज्ज्वल करण्यासाठी आपण देखील काम कराल, यशस्वी व्हाल. नॉर्मली लग्नामध्ये शुभेच्छा देताना मी नेहमी बोलत असतो, या वधूवरांचं वैवाहिक आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, कल्याणाचं हो. त्यांच्या हातून आईवडिलांची सेवा घडावी, थोडा मोठ्यांचा मान मर्यादा राखला जावा. ईश्वराने त्यांना चांगली संतती द्यावी. आणि पुढील 10-20 वर्षामध्ये ही सगळी घराणी जी आहेत, सगळ्यांची नाव आता मी घेत नाही, त्या सगळ्या घराण्यांना शोभेस आदर्शवत कुटुंब म्हणून या सगळ्याच्या सगळा 16 वधूवरांचं आयुष्य भरभराटीस येईल, अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने, माझ्या वतीने या सर्व वधूवरांना मनपूर्वक शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देत मी आता काकांना विनंती करतो, उभे करून घ्या. चुका बिका काही करू नका. कोण आहे? प्रवीण लोळे आणि सर्व शिवसैनिकांचं मी कौतुक करतो. मी फक्त आता इथे आलोय, सगळी व्यवस्था शिवसैनिकांनी केली. जेवण वाढण्यापासून सगळी सासवडचे आणि सगळ्या तालुक्यातले शिवसैनिक यांनी, त्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद मानतो. इतकं पवित्र काम आपल्या हातून घडलेलं आहे. आपलं देखील सगळ्यांचं कल्याण हो. जोड्या बरोबर जावा. प्रवीण तिकडचं इकडं असलं काय भांडण नको, बरोबर ना? फक्त वधूवरांचे मामावरती या. उद्या कोणाची तक्रार नको. काका, मामा, सगळ्या वधूवरांचे मामावर जा. कोण या साईडला? गेले का? अंतरपाठ घ्या. किशोर, आंतरपटक मध्ये 2008 पासून आपल्या लग्न लावणारे काका सुद्धा तेच आहे. त्यांनाही मस्तपैकी आयुष्य मिळालं. काका म्हणतात आणखी पुढची 25 वर्ष मीच लग्न लावणार. अक्षदा वाटत झालंय का? हो, झालं. सर्वांना अक्षदा मिळाल्या आहेत का? अक्षदा मिळाल्या का? अक्षदा अक्षदा चिंता मने
मंगला सावधान माझ्या सुनिचारिते नरहरी पर्यंत जा लेकरती प्रेती वा मन परशुरा
होम पेटवायचंय का? मांडवा होम